आज आपण बोलणार आहे स्वधर्माबद्दल। भरपूर लोकांना प्रश्न असू शकेल, काही लोकांना माहिती असेल स्वधर्म म्हणजे काय। तर स्वधर्म म्हणजे मी हिंदू, मी मुस्लिम, मी ख्रिश्चन हा आपण जो रिलिजन मानतो त्या रिलिजन बद्दल बोलणं नाही। इथे धर्माबद्दल चाललंय बोलणं की ज्याचा हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये अर्थ असा आहे की माझ्या जबाबदाऱ्या, माझ्या काय ड्युटीज आहेत त्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करता येतील। आपली वेगवेगळी नाती असतात, मी आई आहे, मी वडील आहे, मी भाऊ आहे, मी बहीण आहे, मी शेजारी आहे। अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक जो रोल आहे त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तो एक प्रकारचा आपला धर्म आहे। त्याच पद्धतीने जर आपण विचार केला की आपली कामाच्या ठिकाणी काहीतरी जबाबदारी आहे, आपण काहीतरी बांधिलकीने ठरवून की मी हे काम करणार आहे, त्या कंपनीमध्ये जॉईन झालेलो आहे आणि त्याचा दर महिन्याला आपण पगार घेतोय। सो त्या ठिकाणी असलेल्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीजना न्याय देणं हा आपला एक धर्म आहे। त्याच पद्धतीने ज्या वेळेला वेगवेगळ्या सिच्युएशन्स येतात, समजा जर तुम्ही रस्त्यावरती गेला असेल आणि त्या ठिकाणी जर काहीतरी अनुचित घटना घडली असेल तर त्यावेळेला तुमचा माणुसकीचा धर्म आहे। हे सगळे धर्म की जे वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलतात त्यांना एकत्रितपणे मी म्हणतो स्वधर्म। स्वधर्म म्हणजे माझ्या स्वतःचा धर्म, माझ्या स्वतःच्या जगण्याला आकार देण्यासाठी समाजाचं भान ठेवून। अशा पद्धतीने आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये स्वधर्माची व्याख्या करता येईल आणि याच्या पुढे आपल्याला स्वधर्माबद्दल अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्याचं डेफिनेशन कुठेतरी स्थिर व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला। आय होप तुम्हाला हे व्हिडिओज आवडत आहेत। जर तुम्हाला स्वधर्माबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न असतील तर ते मला जरूर कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।